मंचावर उपस्थित आदरणीय ब्रिगेडियर अरविंदजी कुंडलकर सर इथं आलेले आहेत आणि कर्नल खाडगे व्यंकटराव खाडगे सर आलेले आहेत. त्या दोघांचंही कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी स्वागत आणि आदरणीय बोधे सर बोलणार आहे. हां, त्यांचं स्वागत करायचं. येस, एक मिनटं. आदरणीय ब्रिगेडियर अरविंद कुंडलकर सेना मेडल त्यांना मिळालेलं आहे. आपल्या कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी कर्नल व्यंकटराव खाडगे आलेले आहेत, त्यांचंही आपल्याला कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं इथे स्वागत करायचं आहे. आदरणीय चंद्रकांतजी शहासने यांनी या दोघांचंही स्वागत केलेलं आहे. आणि आपण सकाळपासून इथे बघत आहात, आपल्यासोबत आहेत ब्रिगेडियर आदरणीय डॉक्टर सुनील बोधे. मी आपल्याला आमंत्रित करते राष्ट्र माझे मी राष्ट्राचा या विषयावर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. जय हिंद. आदरणीय संमेलनाचे अध्यक्ष श्री किरण ठाकूरजी, स्वागताध्यक्ष सौ चंद्रलेखा बेलसरे मॅडम, उद्घाटक सी प्रवीण गांधी सर, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदिनी सुहासने, निमंत्रक सौ मायाताई प्रभुणे व बाकी सगळे मंचावर उपस्थित आणि समोर बसलेले, खास करून मी माझे सिनियर आहेत ब्रिगेडियर अरविंद कुंडलकर सर, सेना मेडल अवॉर्डी, आणि कर्नल खडगे सर, हे पण या कार्यक्रमाला आवर्जून आले, माझ्या सांगण्यावरून आले. आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट त्यांनी त्यांचं स्वागत केलं, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि सर, आपण इथं आलात म्हणून मला फार आनंद झाला. समोर जे बसलेले आहेत बरेच माझ्या वयाचे आहेत, काही माझ्यापेक्षा वयानं जास्त आहेत. पण आजचा जो परिसंवाद आहे तो मी खास करून माझ्या बालमित्रांसाठी ठेवलेला आहे. तर माझी विनंती आहे सगळ्यांना की बाकीच्यांनी पण थोडंसं लहान व्हा आणि मला समजून घ्या. आपण लहान असताना शाळेमध्ये प्रतिज्ञा करायचो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. त्याच्या पुढची लाईन जी आहे किंवा जो संवाद आहे तो मी याच्यापासूनच सुरू करणार आहे की मला जो विषय दिला होता आणि आपल्या सगळ्यांना जी टोपी घातलेली आहे, राष्ट्र माझे मी राष्ट्राचा. तर शहासने सरांनी ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांती मंदिर हा उपक्रम चालू केला, पण तिथे देशभक्त म्हटलेलं आहे. पण आज आपण काय विचार करतोय, काय परिसंवाद करतोय, तर राष्ट्र माझे मी राष्ट्राचं. तर थोडंसं एक परिसंवादामध्ये सांगून जातो की ज्यावेळेला या विषयाचा आपण विचार करतो, दोन गोष्टी वेगळ्या आहेत का, देश आणि राष्ट्र, हे थोडं समजणं आवश्यक आहे. आपण ज्यावेळेला देश म्हणतो तर देश म्हणजे काय आहे, तर देश म्हणजे एक भौगोलिक संकल्पना आहे, एक विशिष्ट भूभाग जिथे एक समाज राहतो आणि त्या समाजामध्ये संपत्ती आहे, नैसर्गिक असेल, वैयक्तिक असेल, आणि त्या संपत्तीला बघण्यासाठी आणि त्याचं रक्षण करण्यासाठी एक सत्ता असते, राजसत्ता आपण म्हणू शकतो. आणि देश हा दृश्यमान आहे, हा आपल्या सगळ्यांना दिसतो. मग राष्ट्र काय, तर राष्ट्र, मी ज्यावेळेला राष्ट्राचा विचार करतो तर खरं तर राष्ट्र ही एक भावनिक संकल्पना आहे. जोपर्यंत आपण मनाला त्या देशाशी जोडत नाही तोपर्यंत ते राष्ट्र होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये काय काय असतात वेगळ्या दुसऱ्या गोष्टी, एक तर त्या देशाची विशिष्ट संस्कृती, ज्याला आपण कल्चर म्हणतो, त्या देशाची अस्मिता, ओळख,
आणि ही ओळख जी असते ती स्वयंभू सत्ता असते. तिथं राजकीय सत्तेचं पण त्याच्या पुढे काही चालत नाही, इंग्रजांचंही काही चाललं नाही. का तर जी स्वातंत्र्य लढा होता ती काय होती, स्वयंभू सत्ता होती की आम्हाला जिंकायचंय, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तर अशी स्वयंभू शक्ती ज्या वेळेला होती, उभी राहती, सत्ता उभी राहती, त्यावेळेला ते एक सजीव तत्व निर्माण होतं. आणि हे सजीव तत्व म्हणजे मी त्याला आत्मा म्हणेन. देशाला जर का आपण शरीर म्हटलं तर राष्ट्र हा काय आहे, एक आत्मा आहे. आणि जर का आत्मा नसेल तर देश उभा राहू शकत नाही. थोडक्यात बालमित्रांसाठी एक दोन उदाहरणं देतो. आपला देश 47 मध्ये स्वतंत्र झाला आणि त्यावेळेला देशाची विभागणी झाली, भारत आणि पाकिस्तान. पाकिस्तानमध्ये दोन भूभाग होते, ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान. आणि हे दोघंही एक राज्य म्हणून का, एक देश म्हणून का राहिले, का तर धर्माच्या आधारावर. पण धर्म त्यांना जोडू शकला नाही, आणि धर्म त्यांना जोडू शकला नाही, त्यामुळं 1971 मध्ये बांगलादेशला वेगळं व्हावं लागलं. दुसरं उदाहरण या, जर्मनी. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आहे त्याची दुफाळी झाली, ईस्ट जर्मनी, वेस्ट जर्मनी. आणि त्यानंतर परत 1989 साली एक शांती प्रिय अशी मुवमेंट, चळवळ झाली. आणि या चळवळीमध्ये काय झालं, तिथल्या समाजानं हे समजलं की आपण एका भूभागामधले आहोत, आपली संस्कृती एक आहे, आपलं कल्चर, आपली अस्मिता एक आहे, आपण सगळे लढवय्ये आहोत, सगळे शूरवीर आहोत. आणि मग त्यांनी त्यांच्यामध्ये जी वॉल होती, बर्लिन वॉल होती किंवा एक भिंत टाकलेली होती, ती भिंत सगळ्या नागरिकांनी मिळून ती तोडली. आणि त्यानंतर खरं तर जर्मनी हा राष्ट्र म्हणून उभा राहिला. म्हणजे जोपर्यंत ही भावना मनामध्ये उत्कट होत नाही, प्रगट होत नाही, तोपर्यंत आपण देशाला राष्ट्र बनवू शकत नाही. लहान गोष्ट घ्यायची, आपण जन्म झाला, माझी आई, माझी बहीण, माझी भाऊ, माझे वडील, त्यानंतर माझी बायको, माझं घर, माझी गाडी, आणि याच वळावर आपली गाडी चालत राहते, फक्त माझं माझं माझं. पण जोपर्यंत या टोपीवर आपण जे लिहिलेलं आहे, जोपर्यंत देशाचा प्रत्येक व्यक्ती देशाला माझं म्हणत नाही, तोपर्यंत देश जो आहे तो राष्ट्र होऊ शकत नाही. तर या परिसंवादामध्ये खरं तर माझ्या आधी जे वक्ते आले, खास करून ठाकूर सर, तुमच्या ह्याच्यातून, भाषणामधून, व्याख्यानामधून बरंच काही देशाच्या बद्दल सांगून गेलात आपण. पण मी थोडक्यामध्ये खास करून माझे मित्र आहेत, मुलं मुली, त्यांच्यासाठी थोडंसं भारताचा देशापासून राष्ट्र बनण्याकडे जो प्रवास चालू आहे, तो प्रवास एकदा आपण थोडंसं पडताळून पाहायचा आहे. इतिहासामध्ये जास्त जायचं नाहीये. आजचा दृश्यमान जो भारत आहे त्याच्यामध्ये आपण प्रगती बघतो. देश सक्षम होत चाललाय, सुरक्षित होत चाललेला आहे. पण हा विचार करणं फार आवश्यक आहे की ही दृश्यमान इमारत जी आहे, बिल्डिंग जी आहे, ती कशावर उभी राहिलेली आहे. तर मी ज्या वेळेला या गोष्टीचा विचार करतो तर हे सगळे जे आपले स्वातंत्र्य सैनिक आहेत, जर का थोडस विचारच करायचं म्हटलं तर छत्रपती शिवरायांनी अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या जीवनकालामध्ये
त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर मुघलांची सत्तेचा अस्त झाला आणि ब्रिटिश राज्य जे आहे ते वाढत गेलं, प्रस्थापित होत गेलं. पण जी स्वातंत्र्याची चळवळ होती ती काही शांत होत नव्हती. स्वातंत्र्याची लढाई जी आहे ती शांत होत नव्हती. आणि त्यावेळेला मग फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मध्ये पहिला लढा, मी त्याला बंडखोरी म्हणणार नाही, पहिला लढा झाला. त्याच्यामध्ये राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे, त्यानंतर नाना पेशवे, बहादूरशाह जफर, हे त्यावेळेला जे राजे होते किंवा जे लढवय्ये होते त्यांनी हा उठाव केला होता. या उठावामध्ये महत्वाची गोष्ट जी बऱ्याच वेळा आपण विसरून जातो ती ही होती की तो उठाव करण्याला एक तर सैनिक आणि दुसरे शेतकरी ज्यांच्यावर अत्याचार होत होता म्हणून त्यांनी हा उठाव केला होता. त्यानंतर जो काळ होता साधारण 1860 ते 1901-1902 पर्यंत, या काळामध्ये स्वामी विवेकानंद त्यांचा काळ होता. त्यावेळेला देशाची परिस्थिती त्यांच्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर त्यांना इतकं वाईट वाटायचं की देश जो आहे तो धर्मावर विखुरलेला होता, जातीयवादामध्ये अडकलेला होता, अतिशय गरिबी होती, दरिद्र होती. तर त्यावेळेला त्यांना असं वाटलं की मी आधी देशाला एकत्र केलं पाहिजे आणि त्यांनी देशभर भ्रमण केलं. त्यांचा एकच जो युक्तिवाद होता तो हा होता की आधी आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे आणि मग लढलं पाहिजे. कारण 1857चा लढा जर का आपण बघितलं तर फक्त उत्तर प्रदेशामध्ये झालेला होता, जास्त करून उत्तर भारतामध्ये झाला होता आणि पेशव्यांनी त्याला साथ दिलेली होती. पण बाकी जो भारत आहे तो जर का भारत त्याच वेळेला एकवटून लढला असता तर ब्रिटिशांना जावं लागलं असतं. तर त्यासाठी त्यांनी त्यावेळेला एकतर सर्व धर्म समभाव आणि वसुदैव कुटुंबकम हा विचार फक्त भारताला नाही तर पूर्ण जगताला देऊन ते गेले. त्यानंतर खऱ्या अर्थानं चळवळ सुरू झाली स्वातंत्र्याची आणि 1915 मध्ये बेंगॉलचं विभाजन झालं, ईस्ट बेंगॉल, वेस्ट बेंगॉल, आणि तेही धर्माच्या आधारावर झालं. त्यानंतर 1919 जालियनवाला बाग हत्याकांड आणि त्यानंतर पूर्ण देश खरं तर चवताळून उठला. सर्व जी युवा पिढी होती ती चवताळून उठली की आम्ही ब्रिटिशांना सहन करणार नाही. आणि आपले सगळे जेवढे स्वातंत्र्यवीर आहेत सगळ्यांची नाव उल्लेख झालेला आहे, बऱ्यांचा नाव उल्लेख पण झाला नाही. तर त्यांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं, हाल अपेष्टा सहन केले, कष्ट सहन केले. सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा काय असते त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि खरोखर अतिशय कष्ट आणि त्याग बलिदान या दोन गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी सहन केल्या. 1947 मध्ये क्विट इंडिया मुवमेंट, दोन प्रकारच्या चळवळी चालू होत्या, एक अहिंसावादी आणि एक लढून स्वातंत्र्य घ्यायचं. अशा दोन वेगवेगळ्या चळवळी चालू होत्या पण त्या एकमेकाला पूरक होत्या आणि त्यामुळे ब्रिटिशांना देश सोडून जावं लागलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. या इथं खरं तर मी एक सैनिक म्हणून शहासने सर आपण जे कार्य करत आहात आणि ठाकूर सरांचं ज्याला पूर्ण समर्थन आहे, हे कार्य अतिशय महत्वाचं आहे. हे कार्य दुसरं कोणी करणार नाहीये. हे कार्य जे आपले केस पांढरे झालेले आहेत त्यांनीच केलं पाहिजे आणि त्यासाठी मी एक सैनिक म्हणून खरोखर तुम्हाला सल्यूट करतो आणि तुमचं अभिनंदन करतो सर. आपण
स्वातंत्र्य लढ्यापर्यंत आलो, पण इथून पुढं देशाची दशा आणि पुढं खास करून जे जनरेशन आहे त्यांनी काय दिशा ठरवली पाहिजे हे महत्वाचं आहे. मी ज्या वेळेला इतिहासात बघतो, म्हणजे माझ्या इतिहासात 1960 साली माझा जन्म झाला. मी गेली 75 वर्षाचं ज्या वेळेला विभाजन करतो, मी त्याला 3 जनरेशन्स मध्ये करतो. एक्स जनरेशन 1950 ते 75, वाय जनरेशन 75 ते 2000 आणि झेड जनरेशन 2000 ते 2025. आणि इथं जे सगळे बसलेले आहेत माझे बालमित्र, तुमचं जे जनरेशन आहे ते झेड प्लस. अशी आपल्या देशाची 100 वर्ष आहे. जर का आपण पूर्ण देशाची वाटचाल बघितली की गेले 75 वर्ष आपण अमृत महोत्सव साजरा केला आणि आपण सगळ्यांनी भरपूर भाषणं ऐकली, पण या सगळ्या ह्याच्यातून जे आपले स्वातंत्र्यवीर होते, ज्यांनी पाया रचला, पायाचे दगड झाले, स्वतःच्या रक्ताची आहुती दिली, त्याग केला, त्या सगळ्यांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं किंवा स्वामी विवेकानंदांनी जे नवीन भारत किंवा न्यू इंडिया ह्याचं जे स्वप्न पाहिलेलं होतं, त्या स्वप्नाकडे आपली वाटचाल चालू झाली. ही वाटचाल करत असताना सुरुवातीला भरपूर अडचणी होत्या. आम्ही लहान होतो त्यावेळेला अक्षरशः शाळेमध्ये लाईट नसायची, शाळेमध्ये शाळा सारवावी लागायची, पुस्तकं नसायची अभ्यासाला. त्यानंतर हळूहळू प्रगती होत गेली. म्हणजे एक गरीब आणि भयभीत भारत जो होता, सिक्युरिटी नव्हती, त्या स्थितीमधून आजची स्थिती जी आहे त्यामध्ये आपण भरपूर प्रगती केली. हरित क्रांती झाली, 71ची लढाई झाली जी आपण जिंकलो. त्यानंतर आर्थिक, तांत्रिकी आणि सामाजिक सुव्यवस्था भरपूर सुधारली. पण या ओघामध्ये बऱ्याच वेळा आपण इतिहासाचा विचार करतो, काही काही विचार डोक्यामध्ये येतात. जसं की तुमच्या वयाचं मी असताना सैनिक स्कूलमध्ये मी 71 साली गेलो. 71 साली युद्ध झालेलं होतं आणि आम्हाला सगळ्यांना इच्छा होती की आपण पण मिलिटरीमध्ये गेलं पाहिजे, लढलं पाहिजे. आणि शाळेत आल्यानंतर ज्या वेळेला थोडासा इतिहास, भूगोल वगैरे बघायला सुरुवात केली, इतिहास वाचायला सुरुवात केली, तर त्यावेळेला आधी युनिफॉर्मची आवड आणि मग त्यानंतर जेव्हा शहीद भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यांचा सगळा इतिहास जेव्हा वाचला आणि थोडा कळायला लागला, त्यावेळेला असं वाटलं की अरे आपला स्वातंत्र्य लढा जो आहे तो आपण चुकीच्या प्रकारे तर नाही केला. आणि एके दिवशी मी आईबरोबर बसलेलो होतो आणि आईबरोबर बोलताना त्या थोड्या ओघामध्ये मी बोलून गेलो. काहीतरी थोडे अपशब्द बोलले की नाही यांनी हे चुकीचं केलं, त्यांनी ते चुकीचं केलं, असं केलं असतं तर असं झालं असतं, तसं केलं असतं तर तसं झालं असतं. आणि त्या ओघामध्ये माझ्या तोंडातून 1-2 अपशब्द गेले. आणि माझी आई शिक्षिका, त्यामुळं आईने सांगितलं की एक लक्षात ठेव, इतिहास माहीत असणं आवश्यक असतं, पण इतिहास कुणाला आपण दोष देऊ शकत नाही. कारण त्यावेळेला जो इतिहास घडवणारा होता तो ज्या स्थितीमध्ये होता, त्या स्थितीमध्ये त्याला जे सगळ्यात चांगलं वाटलं ते त्यानं केलं. एका गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीची देशभक्ती, राष्ट्रभक्ती. तर असा हा प्रवास झालेला आहे. मला सांगितलं की वेळ झालाय आणि भुकेल्या माणसाला शहाणपण जास्त शिकवू नये, ठीक आहे ना, बिकॉज हंग्री मॅन इज अन अँग्री मॅन. पण मुलांची मला परवानगी दिसतीये. 1-2-4 गोष्टी सांगून जाणार आहे, मी आटोपतच घेतोय. लोकमान्य टिळकांनी आपल्याला सांगितलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.
त्याचबरोबर मला दुसरा विचार आचार्य विनोबा भावे भारतरत्न त्यांचा विचार पण अतिशय आवडला. त्यांनी सांगितलं स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध हक्क नाही. स्वातंत्र्य, स्वराज्य नाही, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध हक्क नाही, हा कर्मसिद्ध हक्क आहे. म्हणजे आपण जे कर्म करतो त्या कर्मानं आपल्याला आपण राष्ट्र बनवू शकतो, जन्मानं बनवू शकत नाही. आपण बरेच वेळा प्रश्न विचारतो की मी देशासाठी त्याग करायचं, देशासाठी बलिदान करायची काय आवश्यकता आहे. त्याला उत्तर द्यायचं म्हटलं तर मी दुसऱ्या कोणाचं उत्तर देणार नाही. मी सांगतो तुम्हाला, मी खेडेगावामध्ये वाढलो. 68-69च्या भूकंपामध्ये भूकंप पीडित म्हणून कोकणातलं घाटावर यावं लागलं. त्यानंतर तिथं मराठी शाळेमध्ये शिक्षण सुरू झालं. एका गुरुजींनी मला शिकवलं चांगलं आणि सैनिक स्कूलला टाकलं. तिथं स्कॉलरशिप मिळाली. सर माझे सिनियर आहेत शाळेमधले, ठीक आहे ना. आणि वयाच्या 22व्या वर्षी क्लास 1 ऑफिसर झालो आणि त्यानंतर 35 वर्ष सर्व्हिस केली. 35 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर मी म्हटलं की अरे मी पुढे काय केलं पाहिजे. म्हटलं की देशानं मला इतकं सगळं दिलं तर मी सुद्धा देशाला काही ना काहीतरी परतफेड केली पाहिजे, कारण सेवा झाली. पण हे जे हॅपी रिटर्न्स ऑफ लाईफ म्हणून मी हा परत योग सुरू केला. तर देशानं काय मला दिलं हे विचारण्यापेक्षा 61 साली एक जॉन एफ केनेडी झाले. त्यांचा विचार जो त्यांनी देशवासियांना सांगितला होता तो विचार सगळ्यांना लागू आहे. आस्क नॉट व्हॉट युअर कंट्री कॅन डू फॉर यू, आस्क व्हॉट यू कॅन डू फॉर युअर कंट्री. तर हा असा विचार आपल्या पुढे आव्हानं भरपूर आहेत. फॉर्म्युला 5 सांगून जातो सगळ्या नवीन पिढीसाठी. या 5 गोष्टी ज्या आहेत त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. सगळ्यात पहिली गोष्ट देशाची सुरक्षा, अन्न सुरक्षा आणि संरक्षण. शेती आणि लढाई किंवा संरक्षण ऑनलाईन होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट शिक्षण आणि संस्कार. संस्कार आई वडिलांचं कर्तव्य, समाजाचं कर्तव्य. शिक्षण गुरुजनांचं कर्तव्य. भ्रष्टाचार, याच्यावर सरांनी सुद्धा बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. वाढती लोकसंख्या हा पण पुढची चॅलेंज आहे. आणि शेवटचं म्हणजे धार्मिक कट्टरवाद. सगळ्या धर्मांची निर्मिती मनुष्य प्राण्यानं जीवन सुखानं समाधानानं जगावं म्हणून आहे. तर ही आव्हानं आहेत पुढं. तर मी यासाठी सगळ्यांना आव्हान करतो. जे इथं थोर व्यक्ती सगळे बसलेले आहेत, सगळे मागे बसलेले आहेत. मगाशी जे माझ्या आधी बोललेले होते बुके सर वगैरे, त्यांनी फार चांगले राष्ट्रभक्तीचे स्तोत्र आपल्याला सांगितलेली आहेत. एक शेवटचा विचार मी सांगतो आणि थांबतो. तो विचार आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचं. त्यांनी सांगितलं कि देश के हर नागरिक ने ये याद रखना चाहिए, देश के हर नागरिक ने ये याद रखना चाहिए वो भारतीय है, उसे इस देश में सारे अधिकार प्राप्त है, उसे इस देश में सारे अधिकार प्राप्त है, लेकिन उसके साथ कुछ कर्तव्य भी है. आणि ही जी कर्तव्य आहेत ही कर्तव्य म्हणजेच राष्ट्रधर्म. आणि ज्या वेळेला आपण सगळं राष्ट्रधर्माचं पालन करायला लागतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो राष्ट्र माझे, मी राष्ट्राचं. मी इथेच थांबतो. जय हिंद.